एखादं व्यक्ती जगाचं आरोग्य मराठी मराठी हिंदी चालेल ना. या जगातल्या लोकांचं आरोग्य कसं चांगलं राखायचं याबद्दल एक जागतिक परिषद झाली आणि त्या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली. त्याचं डेफिनेशन काय होतं की इट इज नॉट ए नियर अब्सेन्स ऑफ डिसीज. फक्त रोग नाही आहे म्हणजे तो स्वस्थ आहे, रोग नाही म्हणजे तो चांगला आहे असं नाही. इट इज नॉट ए नियर अब्सेन्स ऑफ द डिसीज बट इज वेलबिंग ऑफ मेंटल, फिजिकल अँड सोशल वेलबिंग. म्हणजे आजार नसणं हे फक्त तुम्हाला बिमारी नाही असा त्याचा अर्थ होत नाही, तर तुमचं मानसिक, तुमचं शारीरिक आणि तुमचं सोशल आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. एव्हरीबडी अंडरस्टँड. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल लिहून ठेवा, आन्सर द्या. आता आज बिलॉंग टू 69 बॅच ऑफ मेडिकल कॉलेज. म्हणजे 51 वर्ष झाले मला. म्हणजे तुमच्यापेक्षा 51 वर्षांनी मी सिनियर आहे. यू आर इन द फर्स्ट इयर. ओके. वाटत का मी अजूनही यंग वाटतो? मी अजूनही 19 वर्षाचा समजतो स्वतःला. कारण मी कसं काम करतो, तेवढी एक्सरसाइज करतो, तेवढं माझ्या आरोग्याला जपतो. तुम्हाला तुमच्यासाठी मी एक आदर्श म्हणून या ठिकाणी स्वतः मी उभं केलेलं आहे. उभं केलेलं आहे. माझी जी असोसिएशन आहे, डॉक्टर गुलवाडी याचे प्रेसिडेंट आहे, डॉक्टर किरण देशपांडे पाच प्रेसिडेंट आहेत, त्यांनी मला होते. बिकॉज आय शुड बी युअर नॉट एन इंडियन आयडॉल, आय शुड बी द आयडॉल ऑफ आय एम ऑफ बंडपूर इन फ्रंट ऑफ माय ओन स्टुडंट. ओके. आता तुम्ही रोज जेव्हा पेपर वाचता त्यावेळेला समोरच्या पानावरती एक अशी न्यूज असते की ज्या डॉक्टरांना मारलं, ज्या डॉक्टरांवरती हल्ला केला, ज्या डॉक्टरांची गाळपोळ केली, त्या डॉक्टरांना पैसे उकळले, काही ना काही. म्हणजे फ्रंट पेज उघडला की दोन गोष्टी प्रामुख्याने असतात. पॉलिटिकल न्यूज सोडल्या, एक तर बलात्काराचा न्यूज किंवा विनाबांगमाचा न्यूज किंवा डॉक्टरांवरती हल्ल्याचा न्यूज. यू रीड न्यूजपेपर समटाईम. एखाद्या वाचण्यात आलं असेल बघा. तर आम्ही जेव्हा डॉक्टर होतो, जेव्हा आम्ही तुमच्यासारख्या मेडिकल कॉलेजमध्ये 51-52 वर्षापूर्वी होतो, त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक झालेला आहे. त्यावेळेला आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये गेलो होतो त्यावेळेला गावाला पण सत्कार झाला होता. कारण मला स्वतःला आठवतं की मी गडचिरोली जिल्ह्याचा सेकंड MBBSला प्रवेश करणार होतो त्यावेळेला 52 वर्षापूर्वी 1969. आय वॉज द सेकंड. माझ्यापेक्षा एक डॉक्टर गुरुवार म्हणून आहे आपल्या चंद्रपूरला, किंवा द फर्स्ट. ही स्किल आहे चंद्रपूरमध्ये आहे. वन ऑफ द व्हेरी एमिनंट फिजिशियन पीडियाट्रिशियन. तर आता मला सत्कार केला. आधी जेव्हा बाबा जातो त्यावेळेला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब दिस इज अ रिस्पेक्टफुल डॉक्टर. पण ती नीतिमत्ता आज आहे का? आज नाही. डॉक्टरला यमराज म्हणतात, डॉक्टरला रुपारू म्हणतात. त्याला कारण काय? त्याला कारणं बरीचशी आहेत. एक नीतिमत्ता नावाची गोष्ट आहे. नीतिमत्ता म्हणजे काय? एक कंडक्ट ऑफ वेलबिंग. तुम्ही कसे राहिले पाहिजे. तुम्ही डॉक्टर बनत आहे, तुमचं हे पहिलं पाऊल आहे. तुम्हाला हजारो अशी पावलं चालायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये, हजारो नाही लाखो पावलं चालायची आहे. तुम्ही डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते तुम्हाला खरं तुमची डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला तो स्वप्न साकार करायचा आहे. त्यामुळे तुमचं स्वप्न काय की तुम्ही चांगले डॉक्टर झाले पाहिजे. पण चांगले डॉक्टर होताना डॉक्टरमध्ये जेव्हा एवढे तासाही उठत आहेत त्याला काय कारण आहे? काही ना काय कारण असलं पाहिजे. लोक उभीच नाही म्हणत. पूर्वी लोक सेवाभावी होते, लोक आदर करायचे. आता मारतात. त्यांच्या नीतिमत्तेमध्ये फरक पडलेला आहे. तर नीतिमत्ता जेव्हा आपण रिलेशनशिपची गोष्ट करतो त्यावेळेला इट इज टू वे प्रोसेस. समोरचा माणूस तुम्हाला किती मान देतो आणि मी किती मान्यवर आहे किंवा माझं बिहेवियर कसं आहे, याच्यामध्ये समाजाचा पण दोष आहे. आणि मला दुःखाने सांगावं असं वाटतं की आपल्या डॉक्टरांचा पण दोष आहे. दोन्ही बाजू, पेशंट आणि डॉक्टर. तुम्हाला कार्डिओ रेस्पिरेटरी रिसक्सिटेशन, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन माहिती आहे का? आज मी सकाळी रोजच्याप्रमाणे स्टेडियममध्ये फिरायला गेलो.
सकाळी 7ला. माझ्या पाठीमागे धावपळ करत माझ्या 8-10 लोक आले. चला 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 चला. म्हटलं काय झालं? नाही माणूस चक्करून पडला. मग मी त्याच्याकडे गेलो. काही पल्स पाहिजे, पल्स नव्हतं. कान पाहिलं, हार्टेट नव्हतं. आय स्टार्टेड बिल्डिंग इन कार्डिओ कम्युनिकेशन. 15 मिनिटं दिलं तर पर मिनिट 100 बीट्स ओव्हर द चेस्ट. ओके, हार्ट साऊंड क्लिअर. त्याला पटकन एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि ही अलाइव केली. व्हॉट आय डीड माय जॉब ॲज अ डॉक्टर. काय केलं? मी काही नाही केलं. त्याचा प्लॅन मारला तर त्याचं श्रेय मला नाही आहे, पण ईश्वरानं मला जी ॲप्लिकेशनची डिग्री दिलेली आहे, डिग्रीची डिग्री दिलेली आहे, परदेशातून ज्या दारिद्र्य मिळालेलं आहे त्याचं मी आज सार्थ साध्य केलं. बरोबर आहे ना? तर सांगायचं असं आहे की प्रत्येक डॉक्टरनी आपलं कर्तव्य जर पार पाडलं तर डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जी आज एकदम रसा काढला गेलेली आहे ती पूर्णपणे मर्जी होऊ शकते. राईट डॉक्टर देशपांडे? आता बघा, तुम्ही जेव्हा डॉक्टर बनता तेव्हा तुम्ही अदानीसारखा रिच नाही होऊ शकता. युअर एक्सपेक्टेशन शुड नॉट बी ए बिलियनर. युअर एक्सपेक्टेशन शुड नॉट बी लाईक ए मिलियनर. but your expectation are like that की तुम्ही अंबानी नाही होऊ शकत, पण अंबारावरती राहून आकाशात राहून तुम्ही लाखो हृदयावरती राज्य करू शकता. तुमच्या पेशंटचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला लाखो संपत्तीपेक्षा लाखो आशीर्वाद देऊन आला. मी तुम्हाला का सांगतोय सगळं हे की तुमचं हे आयुष्यातलं पहिलं पाऊल आहे. जेव्हा लग्न झाल्यानंतर मुलगी घरामध्ये येते सासरी, तेव्हा ते आपल्या संस्कृतीमध्ये एक खाली हे राहतं भांड, त्याला लाख म्हणून ते घरात शिरते. तर तुमचं हे पहिलं पाऊल आहे या क्षेत्रामधलं. फर्स्ट इयर ऑफ युअर MBBS आम्हाला पहिल्या वर्षाच्या तुम्ही. तर म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्हाला तुमच्या आईवडिलाच्या नंतर एक शिक्षण देणारं म्हणून हे भातून माझं आज आजमावून पाहतो आहे. एकदा तुम्ही अदानी नाही होऊ शकत, पण तुमच्यामध्ये जर अदानी असेल तर तुम्ही अदानीपेक्षा पण मोठे होऊ शकता. सांगायचं अर्थ काय, तुमच्यामध्ये तुमचा सगळा क्वालिटीज पाहिजे. तुम्ही जग जिंकू शकता, पैशाने नाही, तुमच्या कर्तव्याने. आजही तुम्ही बघा, तुम्ही दरवर्षी पद्मश्री अवॉर्ड घेतात. पद्मश्री अवॉर्डमध्ये कमीत कमी 10 ते 15% अवॉर्ड कोणाला मिळतात? डॉक्टरांना मिळतात. बरोबर आहे? गुरुवाडे काय मिळतात? सेवाभावी वृत्ती आहे त्यांची म्हणून मिळतात. जो श्रीमंत डॉक्टर म्हणून आहे, जो अनवाणी ज्या ठिकाणी डॉक्टर अभय बम, डॉक्टर राणी बम यांच्या नाव ऐकल्या. हां, त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि माझ्या एका स्टुडंटला या वर्षी पद्मश्री मिळाली, डॉक्टर सब्देव, ज्यांनी नागपूरमधून MBBS केलं आणि तो केरळच्या घरी बस्तीमध्ये असं काम करतो. त्याला या वर्षी अवॉर्ड मिळाला. म्हणून मला काय सांगा, आपलं प्रोफेशन इज नोबल प्रोफेशन. वी आर नॉट काउंटेड बाय द मनी, वी आर काउंटेड बाय अवर प्रोफेशन, अवर ड्युटी. आता कोडा कॉन्डक्ट असतो हा झाडापणामध्ये आहे. समाज किंवा पेशंट त्याचे नातेवाईक आणि डॉक्टरमध्ये हा दिवसेंदिवस वाढतो. तर कोड ऑफ कंडक्ट हे पब्लिकला नाही आहे, कोड ऑफ कंडक्ट हा डॉक्टरला आहे. डॉक्टरनी कसं वागावं, डॉक्टरनी आपलं आचरण कसं ठेवावं, हे याच्यासाठी आपल्या संहितेमध्ये सध्या गेल्या डॉक्टरनी असं वागलं पाहिजे, डॉक्टरनी प्रेमळ बोललं पाहिजे, डॉक्टरनी अनावश्यक इन्व्हेस्टिगेशन्स करू नये, डॉक्टरनी पैसे उकळण्याच्या लागू नये. हे असं साधा जोक आहे. एक ENT स्पेशालिस्ट, त्याला विचारलं कसं काय रे बाबा, तर तो म्हणाला की आजकाल असं झालं आहे सर म्हणे की पहिले घसा आणि नंतर खिसा, पहिले घसा नंतर खिसा, याच्यापैकी डॉक्टर लोक पहिले खिसा नंतर घसा पाहा. म्हणजे पहिले पैसे किती आहेत त्याच्यापैकी कसं काढायचे आणि त्याला इन्व्हेस्टिगेशन कसं सांगायचं. म्हणजे डॉक्टरांबद्दल बदनामी किती होते याचा विषय थोडंसं तुम्हाला उदाहरण सांगितलं. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. डॉक्टर पेशंट रिलेशनशिप वाय इज इम्पॉर्टंट. मी तुम्हाला आता सांगितलं की मी त्या पेशंटला रिसब्स्टिट्यूट केलं, पण अवर रिलेशनशिप
has to be done between doctor and patient like a resuscitation. त्याला rejuvenate करायला पाहिजे. It requires a modification now. आता कोण चेंज होईल? डॉक्टरला चेंज करावं लागेल. तुम्ही समाजाला चेंज करण्याची तुमच्यामध्ये तेवढी पात्रता नाही. ते पॉलिटिशियन राजकारणी करून आलेले आहे, पण ते होत नाही. पण डॉक्टरनी आपला शेअर समजून स्वतःला समजा दुरुस्त केलं किंवा स्वतःला नीतिमत्तेमध्ये जर वागवलं तर हा प्रॉब्लेम बऱ्याचशा अंशी सुटू शकतो. आता पेशंट्स आर नॉट हॅपी विथ द डॉक्टर्स आर नॉट हॅपी विथ द पेशंट. आता आम्ही सर्वे केला 1000 पेशंटचा आणि पाहिलं की 1000 पेशंटला विचारलं तर बाबा तो डॉक्टर झाला होता, तू आता हॅपी आहेस का? तर नाही डॉक्टर साहेब म्हणे की तो नाही, मला खूप खर्च आला. आता या कोरोनाच्या काळामध्ये तो 2.5 लाख ते 10,000 खर्च आला. काय केलं डॉक्टर साहेब? एवढी पाहतो म्हणून काही नाही, आम्हाला ठेवलं व्हेंटिलेटरवरती, काही नाही करून 2 तास होतं. म्हणजे त्यांनी जो पैसा खर्च केलेला आहे त्याचं त्यांना सॅटिस्फॅक्शन नाही. जीव वाचला ओके, पण सगळ्याचा जीव नाही वाचला. काही लोक गेले ते. आता आमचं खूप पेट्रोलच्या प्रमाणामध्ये चाललं गेलं. तर आणि दुसरा डॉक्टर नॉट हॅपी होतं की डॉक्टरांना वाटतं की आपण जे करतो बरोबर आहे, किती काम करणार शेवटी आमचं आयुष्य आहे. त्यामुळे डॉक्टर साहेब आमचं नॉट समजेल डिस्ट्रीब्युटर. आता याच्यासाठी काय ना काय आपण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? आहे ना डॉक्टर, मी डॉक्टर बनणार आहे. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? वी मस्ट अंडरस्टूड दॅट पुढे मेडिकल डॉक्टर तुम्हाला जर 5.5 वर्ष MBBSची पदवी घ्यायसाठी शिकावं लागणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्हाला आणखी 4 वर्ष म्हणजे तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला आयुष्याची 9 ते 10 वर्ष या ठिकाणी तुम्हाला काढावी लागतील. किती? 9 ते 10, 9 to 10 इयर्स. तुमचं आयुष्य 70 वर्षाचं आहे तर 1/7 ऑफ द लाईफ ड्युरेशन यू हॅव टू स्पेंड इन गेटिंग एज्युकेशन. नो ब्रँड इन द वर्ल्ड ऑफ एज्युकेशन हॅज सो मच लॉंगेविटी. जगातली कोणतीही ब्रँड मेडिकलची इतकी लांब नाही आहे. IIT म्हणतात 12वी झाल्यानंतर 6 वर्षात IIT म्हणतात. त्यामुळं IIT नॉट टू बी हायली क्वालिफाईड, बट दॅट इज नॉट द करेक्ट. वी आर मोर क्वालिफाईड बिकॉज वी हॅव spent 10 years of life for the medical education. Okay? Now we have professional, and after finishing your MBBS, you are allowed to put a doctor degree or doctor name in front of you. Who has given you that degree? Your patients, your experience, your teacher, your college, everybody. तुम्हाला ते शिकवल्यानंतर मग तुम्हाला MBBS झालं की डॉक्टर सो अँड सो असं मी लावू शकतो, पण लावू नाही शकत, बरोबर आहे. तर एकदा तुमच्याकडे डॉक्टर डिग्री लागली की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर समबडी डे. ओके, यू कॅन पुट युअर डिग्रीज. पण त्या डिग्रीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे? तुम्ही जे पेशंटला सर्व्हिस देता, तुम्ही यू आर नॉट ए सर्व्हिस मॅन, यू आर ए सर्व्हर. हे लक्षात ठेवा. तुम्ही आपण हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो, तिथला वेटर तुम्हाला सर्व्हिस देतो, दॅट इज अ सर्व्हिस. तुमची आई तुम्हाला घरी जेवायला घालते, बेटा आमचे एक ग्लास घेतो का? आपला डॉक्टर केवळ देशपांडे ऐकून झालं सांगितलं, बेटा थोडंसं घे ना, चांगलं झालं. दॅट इज अ सर्व्हिस. डॉक्टर शुड नॉट बी ए सर्व्हिसमॅन. डॉक्टर शुड बी ए सर्व्हिसिंग मॅन, सर्व्हिसिंग लेडी. म्हणजे आपण आईची उपमा देतो तर वडिलाची उपमा देतो, ती डॉक्टरला मिळाली पाहिजे आणि डॉक्टरचं तसं कर्तव्य पाहिजे पेशंटच्या बद्दल. We have ethics in the profession. As I told you recently, पब्लिकला ethics आहे पण ते पाळत नाही. पण डॉक्टरला ethics आहे, पण डॉक्टर इज सपोज टू ऑब्झर्व द एथिक्स, मेडिकल एथिक्स. आता मेडिकल एथिक्स म्हणजे काय? वी आर डिफरंट दॅन अदर्स. आपण जेव्हा 100 लोकांमध्ये उभं राहतो, मी जेव्हा 100 लोकांमध्ये उभं राहतो, तो डॉक्टर देशपांडे जेव्हा उभे राहतात आणि असे बसून असतात, तर डॉक्टर देशपांडे जेव्हा जातात तेव्हा डॉक्टर लोक उभे होते. काय की डॉक्टर देशपांडे इज अ डॉक्टर अँड डॉक्टर देशपांडे इज अ गुड डॉक्टर, म्हणून त्यांना तो मान आहे. एखादा वकील आला तर उभं नाही करत, उभं नाही होत. एखादा आर्किटेक्ट आला तर काय म्हणतात? मी जेव्हा एखाद्या मैत्रिणीमध्ये जातो तेव्हा 10 लोक उठतात, माझ्या चेअर देतात. दॅट इज नॉट अ रिस्पेक्ट ऑफ डॉक्टर वासनबाग, दॅट इज अ रिस्पेक्ट ऑफ
my profession, whatever I have served for 52 years in this city, after my post-graduation, after my entry in the medical college, that is the respect to the service, and that you are going to get it. Now, how I am different? I said we are different. You all are different. When you become a doctor, you all are going to become different. Now, you are allowed to write doctor in front of your doctor. By law, you can write. Allowed to have a stethoscope in the neck. मित्रांनो, हा स्टेथोस्कोप माझं मंगळसूत्र आहे. मी याला मंगळसूत्र काय म्हणतो की दिस इज माय लाईफ पार्टनर. व्हेरेवर आय गो आय एम नोन ॲज अ मॅन. ओके, तो मुलगा असेल तर त्याची वाईफ आहे, आणि तो मुलगी जर असेल तर तुमचा हजबंड आहे. वाईफ अँड हजबंड कम्स आफ्टर युअर प्रोफेशन. पुष्कळ वेळा असं होतं की आफ्टर यू गेट मॅरीड, आफ्टर दॅट यू हॅव टू गिव्ह फर्स्ट इम्पॉर्टन्स टू प्रोफेशन. एखाद्या बायकोसोबत कुठं जात असाल, कोणासोबत जात असाल, तुम्हाला कळालं आहे की डॉक्टर पेशंट सिरियस आहे, धावा, तुम्ही सगळं बदल करता, धावता. कोणाला इम्पॉर्टन्स देऊ तुम्ही? बायकोला की प्रोफेशन? यू हॅव युअर इम्पॉर्टन्स टू द प्रोफेशन. म्हणून ही लाईफ टाईम माझी बायको आहे. आणि ज्या लेडीज आहेत त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये जेव्हा हे येईल त्यावेळेला तो तुमचा लाईफ टाईम हजबंड आहे. जरी दोन तुम्ही दिवस होऊ शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो या ठिकाणी की डॉक्टर्स दे आर लकी बिकॉज इन द सोसायटी मॅक्झिमम नो मॅरेजेस आर इन द डॉक्टर प्रोफेशन. तुम्ही लोक कसा नका लो मॅरेज ओके. आणि the sad part is that maximum divorces they are in the doctor. Now this I am telling you the truth. This what I am telling you the sense of this. What I am telling you the database things. What I am telling you. So as a doctor you have so many restrictions. I can be identified in the emergency anywhere in the road. तुम्हाला आता गोष्ट सांगितली, मी स्टेडियममध्ये फिरायला गेलो, आम्हाला आयडेंटिफाईड, अरे डॉक्टर वाचवणार पेशंट सिरियस झाला, धावा, मला लोकांनी ओढून नेलं. माझ्या बेडरूममध्ये पेशंट मी घुसून मला बाहेर काढला. आय हॅड मायग्रेन आणि आय टोल्ड माय वाईफ नॉट टू डिस्टर्ब मी. पेशंट केम, ही वॉज नोन टू मी. त्यांनी दार उघडला, दाराला दुवाण्याला माझ्या बेडरूममध्ये आला, मला उठवलं त्या बाबा. So this thing happened. Whatever I am telling you, that is the truth. Why I am different? My job is always beneficial on non-marriage health. माझा जॉब असा आहे की दुसऱ्याला दुःखातून बाहेर काढायचा आहे, दुसऱ्याला दुःखात नाही लोटायचा आहे. डॉक्टर लोक म्हणतात डॉक्टर इज द बेस्ट गॉड. सो आय हॅव टू बिहेव लाईक ए गॉड, बेस्ट टू गॉड. म्हणून माझ्या बिहेवियरमध्ये असा एक अंतरात्मा पाहिजे की पीपल आर रिस्पेक्टिंग बेस्ट टू गॉड अँड आय हॅव टू बिहेव लाईक दॅट. आय एम अकाउंटेबल फॉर द प्रोडक्ट मी तुम्हाला आता सांगितलं. माय जॉब इज टू वर्क इन द इंटरेस्ट ऑफ पेशंट अँड सोसायटी. वाय आय एम wearing the apron. Apron करणे पांढरा काय म्हणतो सांगू शकेल? Don't read that. That's fine. Yes, don't do. Yes, you have read that. नाही तसं पाहायचं नाही, कधीच नाही पाहायचं. तुमच्याकडे हे आहे जेवण केलं काय आहे? इट हॅज द कॅपॅसिटी टू कॉन्कर द वर्ल्ड. चुकलं तर चुकलं, बोलायचं. चुकलं तर काय फरक पडला? म्हटलं की नाही, पण बोलायचं नाही, तुमचं नॉलेज चोरायचं नाही, कोणतंही नॉलेज क्रिएट करायचं. ठीक आहे. तर यू आर नेक्स्ट टू गॉड. आणि दिस व्हाईट ॲप्रन इज द साइन ऑफ व्हाईट कलर इज द साइन ऑफ प्युरिटी. यू शुड बी व्हेरी प्युअर बाय हार्ट. I am not supposed to harm anybody. My first aim is to save the life, give courage and use my medical expertise. मेडिकल एक्सपर्टाईज म्हणजे काय? तुम्ही जे शिकलेले आहे त्या 10 वर्षामध्ये त्याचं ज्ञान तुम्हाला त्या पेशंटमध्ये ओतायचं आहे. तुम्ही कोणी पूजा केलेली आहे का? गणपती, सरस्वती
सरस्वती आणि लक्ष्मीची केलेली आहे. केली पूजा. गणपती पूजा आपण काय करतो? ओके. आणि लक्ष्मी पूजा काय करतो? लक्ष्मी यू अंडरस्टँड इंग्लिश? लक्ष्मी की पूजा करते हैं, दिवाली के लिए क्यों करते हैं? आप 2 रुपये लगाना मैं स्टार्ट कर दूंगा. ओके ठीक. इंडियन संस्कृति में 3 भगवान की पूजा करते हैं इंडिविजुअली. गणपति, लक्ष्मी एंड सरस्वती. आप किसको पहले पूजा चाहेंगे? सरस्वती पूजा करने से बोलते हैं, लेकिन जब वक्त आता है तब लक्ष्मी की पूजा करते हैं. वहाँ ना अपन घास खा जाते हैं. बराबर है. एज ए डॉक्टर यू मस्ट ऑलवेज कीप द लक्ष्मी ऑन द 3rd पोजिशन. बराबर है. हाँ. I don't have any religion. I am not Hindu. I am not Muslim. I am not Christian. I am not. My religion is humanity. मी मानवतावादी आहे. डॉक्टर बनल्यानंतर माझ्याकडे हिंदू येतो आहे की मुस्लिम येतो आहे ते मला नाही पाहायचं आहे. माय पेशंट इज माय गॉड. माय पेशंट इज माय गॉड बिकॉज ऑफ हिम आय एम डॉक्टर. म्हणून त्यावेळेला तुम्ही डॉक्टरला सगळं श्रेय द्या, म्हणजे तुमच्या पेशंटला तुमचा भगवान मानायला पाहिजे. ओके. डॉक्टर्स आर अंडर फिअर. आता सध्या सिच्युएशन काय आहे? पुढे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप इज द प्रॉब्लेम. दे नीड CPR. डॉक्टर्स अँड पेशंट बोथ आर नॉट हॅपी. पेशंटची मुख्य तक्रार अशी आहे की डॉक्टर पेशंटला बरोबर पाहत नाही, डॉक्टर पेशंटला बरोबर वेळ देत नाही, अननेसरी इन्व्हेस्टिगेशन सांगतात, अननेसरी भरती करतात, खोट्या बिमाऱ्या सांगतात, हार्ट अटॅक नसल्याने हार्ट अटॅक सांगतात. आणि शेवटी सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याचे पैसे जास्त घेतात आणि आमच्याकडे बोलत नाही. काय बिमारी सांगत नाही. कारण मला फोन आला होता. पेशंट हॅड कोविड. ही हॅड ॲडमिशन फॉर 4 days. त्याच्या नागपूरचा मला फोन आला. नागपूर ती म्हणजे तुम्ही आमच्या ओळखीचे एक काम करता, तुम्ही त्या डॉक्टरांना जर विचार करा की त्या पेशंटला काय झालेलं आहे. 9.5 लाखाचं होऊन जात आहे, कसे द्यायचे आहे. मी त्या डॉक्टरला फोन केला. ही माझं कोविड डॉक्टर म्हणजे इंटेन्सिव्ह केअर कोविडचं दाखवलं. सर म्हणजे तसं नाही आहे. आम्ही PT किटमध्ये राहतो आणि त्यामुळे प्रत्येक नातेवाईकांशी बोलता येत नाही. पण आता पेशंट सेफ आहे आणि आज मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांची तक्रार ही होती की पेशंट डॉक्टर आमच्याशी बोलत नाही, डॉक्टर सांगत नाही. एक पेशंट जेव्हा असतो त्याच्यासोबतचे 1000 लोक बाहेर असतात. त्यामुळे 1000 लोकांचे वेगवेगळे ओपिनियन असतात. आणि मग तुमचा जो मेसेज आहे तुमच्या बॅकवर्ड लिस्टचा, तुमच्या तक्रारीचा, तो त्या 1000 लोकांना की डॉक्टर बोलत नाही, सांगत नाही, पैसे लावून आलेले आहेत, महाग औषध देऊन आलेले आहेत. त्यामुळं डॉक्टरांवरचं मिसकन्सेप्शन्स हे वाढतात. 4 प्रकारचे डॉक्टर असतात. म्हणून मला सांगून वेळ पण बंद. आणि तुम्हाला त्याच्यानंतर माझा लेटर ऐकायचा असेल इतर कॉल. आम्ही जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की 1960 डॉक्टर एंट्री घेतली, त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आम्ही जे सांगितलं पेशंट ठीक आहे, हे औषध आम्ही घेऊ आणि आम्हाला बरं वाटायला पाहिजे. 5 दिवसांनी तो यायचा असतं तुमचं औषध बरं वाटतं. डॉक्टर दे हॅड फेथ. 2 क्वेश्चन. तुम्ही का दिलेलं आहे, मला बिमारी कोणती झालेली आहे आणि तुम्ही दिलेलं औषध परत महाग आहे, हे सगळं काही नव्हतं. बरोबर आहे. दे वर द इग्नोरंट पेशंट. दे वर नॉट नॉलेजेबल. आप कुछ भी लिख के दो वो देते थे और अच्छे हो जाते थे. इग्नोरेंट पेशेंट. सेकंड पेशेंट इज वेल इन्फॉर्म्ड पेशेंट. थोड़े एजुकेटेड हो गए, थोड़ा मालूम हो गया निमोनिया आने क्या होता है, उनको मालूम होगा हार्ट अटैक आने क्या होता है. आपने बता दिया उनको हार्ट अटैक है, ठीक है डॉक्टर दवाई लिख के दो, तो दे वर वेल इन्फॉर्म्ड बट दे वर लिसन टू द डॉक्टर. उसके बाद में एम्पावर्ड पेशेंट. एम्पावर्ड म्हणजे त्याच्यामध्ये ताकद, बरोबर आहे. पैसेवाले होते तर तुम्हाला क्वेश्चन करायचे
हे असं का तसं का तसं का आपण तुमचं ऐकायचं. दे वर नॉट arrogant. They used to ask the question, but which were answered they were satisfied. बरोबर आहे. त्याच्यानंतर एनलाइटेड पेशेंट, ये खतरनाक पेशेंट. एनलाइटेड पेशेंट खतरनाक बोले तो जैसे अभी आपने डॉक्टर किरण देशपांडे ने बताया तो व्हाट्सअप बना सा उनका आता है हमेशा मोबाइल अपने दोस्त को नंबर है वो घर से देखे गूगल में तो ऐसा होता है. बराबर बोले निमोनिया कैसा ब्रेक्सर करना पड़ेगा, ब्रेक्सर क्यों करना पड़ेगा, ब्रेक्सर करना पड़ेगा तो कितने चार्जेस लगेंगे, नहीं 80 रुपये लगेंगे, नहीं वहाँ तो 100 रुपये होता है. तो कैसे म्हणजे फॉर एवरी थिंग यू हैव टू एक्सप्रेस. किती दिवस राहावं लागेल, किती खर्च येईल. आपली पॅथी अशी आहे, आपले डॉक्टर असे आहे की यू डोंट नो. हॅलो मॅडम यू आर स्लीपिंग. तर त्याच्यामध्ये हे जे पेशंट्स आहेत एनलाइटेड पेशंट कॅरी ऑल देअर मोबाईल फोन्स गुगल सर्च इंजिन कीप क्वेश्चनिंग डॉक्टर्स. नाव द सिनेरियो इज now the patients or society from phase 1 round 1 they are turning to 4, they are becoming more arrogant, they want everything. आता आपले पेशंट बद्दल पाहिलं आणि डॉक्टर कसे चेंज झाले, डॉक्टरही चेंज झाले. आता टाईप्स ऑफ डॉक्टर्स आता डॉक्टर मी फॉरेन करून शिकून आला आहे and most learned doctor you should not ask anybody. मैं आपके लिए रिस्पॉन्सिबल नहीं हूँ, मेरे को आंसर देने की जरूरत नहीं है. मैं डॉक्टर को तुम डॉक्टर कैसे बोल सकते डॉक्टर को ऐसा नहीं बोलने का. बराबर. सेकंड कि जो भी क्वेश्चन पूछा उसका आंसर दे दिया, ठीक है बराबर, आपका सेटिस्फैक्शन कर दिया. एंड थर्ड टाइप ऑफ डॉक्टर दे आर वेरी डाउन टू अर्थ. जितने पेशेंट ने बताया क्वेश्चंस किए उनका सबका पोलाइटली आंसर दिया. बाद में बताया कि आपको इसकी ज़रूरत है. पेशेंट ने बोला कि मेरे पास में एक्सरे की पैसे नहीं है, मेरे पास में एंजियोप्लास्टी के पैसे नहीं है. तो ठीक है बेटा नहीं है ना, ये मैं दवाई देता हूँ, जरूरत ही नहीं पड़ेगी उसकी, आपको ये दवाई दे लो और कुछ हुआ तो मुझे आपको बता. आता मैंने पहली कैटेगरी पेशेंट की बताई, अभी दूसरी कैटेगरी में डॉक्टर की बताई. पेशेंट की कैटेगरी एरोगेंट की होगी और डॉक्टर की एरोगेंसी बढ़ रही है. तो कहने का मतलब ये है कि दिस इज द रूट कॉज ऑफ डिस्टर्ब डॉक्टर पेशेंट रिलेशनशिप. डॉक्टर बोलते हम डॉक्टर आगे जानते हैं ये हम होता है. डॉक्टर्स आर रैपिडली मूविंग द नंबर. Why there is this good? Our job as a doctor is patient satisfaction. I will go आता झालं का? आता भागवत स्टोरी वगैरे नंतर सांगतो मी तुम्हाला. Alert, this you have to, as a good doctor, you have to keep in your mind this word. Alert, ALERT. हे म्हणजे काय? यू शुड बी ॲक्नॉलेज. तुम्ही सांगायला पाहिजे मी डॉक्टर वापरणार आहे आणि बरं काका काय त्रास होतो मला. मग पेशंट जे सांगतो तो तुम्हाला लिसन, ॲक्नॉलेज. हॅलो अशी हाव आर यू. पेशंटला त्याचा नावाने बोलणं म्हणता असं वाटतं अरे डॉक्टर असं नाव देऊन टाकलं. त्यामुळे त्याला जवळीक एक यू हॅव टू हिप्नोटाइज द पेशंट बाय युअर टॉक. हिप्नोटाइज नॉट इन फुल सेन्स, मनाची जवळ साधना. बोलत कसं आहे काय करतो आहे हे सगळं क्लिनिकल मेडिसिन. यू शुड बी यू अंडरस्टँड इट. यू शुड बी ए ग्रेट विजनरी. बेटा तू सांग बरं सगळ्यात क्रिस्टल डोळे पाडायचे आहे. सबसे ज़्यादा पावरफुल आंखें किसकी है? आदमी को छोड़ के गरुड़ा क्या जो गोया का किसी फ्रॉम माइंड से स्काई विद द स्नेक.
सो युअर विजन शुड बी लाईक टायगर. बरोबर. तुम्हाला समोरचा माणूस हा किती घातक आहे, किती प्रेमी आहे त्याच्याशी बोलताना तुम्हाला ताबडतोब कळलं पाहिजे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये जाल त्यावेळेला तुमच्यामध्ये एक आयडिया येईल की कोण माणूस तुमच्याकडे ट्रस्ट करतो आहे, कोण माणूस तुम्हाला त्रास द्यायला आलेला आहे, कोण माणूस तुम्हाला ब्लॅक केला पाहिजे. डॉक्टरचा ब्लॅक. सो युअर माइंड अँड युअर आईज शुड बी व्हेरी व्हेरी सिस्टम, व्हेरी पॉवरफुल. डॉक्टर म्हणून सगळे गुण तुमच्यामध्ये आले पाहिजे. यू शुड बी गुड. आयुष्यभर तुम्हाला शिकायचं आहे. आज मी 50 वर्षानंतर नवीन टेक्नॉलॉजी करतो, मी एंडोस्कोपी करतो, इको करतो, माझ्यावर काही नव्हतं. पण मी शिकलो आहे. मला सांगायचं अर्थ असा की तुम्ही शिकायला पाहिजे. आयुष्यावर तुम्ही गुण त्याच्यानंतर यू शुड बी टेक्नो फ्रेंडली. यू शुड बी टेक्नो फ्रेंडली. टेक्नो फ्रेंडली असं काय होतो, आज कॉम्प्युटर आहे, एमआरआय मशीन आहे, सिटी स्कॅन आहे. आमच्या वेळेला काही नव्हतं. पण मोबाईल वापरतात फ्रेंडली. But those who have wasted your time in mobile all the time on WhatsApp, Dr. Deshpande has told you, you should be techno-friendly in your own specialty. MRI मध्ये काय असतं, त्याच्या वरपूर्ण काय आहे, what is magnetic resonance, you should be techno-friendly when you are becoming doctor. Then सगळ्यात महत्त्वाचं, you should be genius. Genius काय होतं, what is meant by genius? Anybody? बोला लोकल बोला. माझा वेळ होत आहे. तुम्ही सर्व कुठं संपन्न पाहिजे. मला प्रत्येक गोष्ट हाताळता आली पाहिजे. प्रत्येक गोष्ट शांततेनं तुम्हाला हाताळता आली पाहिजे. तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. तुमच्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे. एव्हरीथिंग शुड गो अकॉर्डिंग टू युअर ओन विश. आणि ती तुमच्यामध्ये जेव्हा येते यू कॅन बी सक्सेसफुल human being, successful responsible person in a society. Be very ethical. Hello, very ये प्रार्थना आहे ती प्रार्थना वाचून दाखवतात. हाऊ शुड बी डॉक्टर. ती प्रार्थना यू आर इंटरेस्टेड, यू कॅन गो टू माय हॉस्पिटल. इट इज डिस्प्लेड इन माय वेटिंग रूम. प्रार्थना अशी आहे की हे ईश्वरा, आपण देवाला म्हणतो. आपला देव कोण आहे? गॉड. आपला गॉड कोण आहे? पेशंट. हे ईश्वरा, वास्तविक ही परिस्थितीची विडंबना आहे की माझे जीवन हे दुसऱ्यांच्या आजारपणावर अवलंबून आहे. माझं जीवन, माय अर्निंग इज फ्रॉम सारो, माय अर्निंग इज फ्रॉम ॲगनी. माझ्याकडे कोणी मला पैसे देतो ते त्याच्यात पैसे आहे, त्याच्यात दुःखाचे पैसे आहेत. तुम्ही हॉटेलमध्ये जाता, जेवण करता, आनंद मिळतो. दुकानात जाता, काही घेता, आनंद मिळतो. मला पैसे देताना कोणी आनंदाने पैसे नाही देणार. इट इज अ अर्निंग फ्रॉम द सारो, इट इज अर्निंग फ्रॉम द ॲगनी. मला दुःखामध्ये माझ्याकडे येतो. दॅट्स वाय यू हॅव टू रिस्पेक्ट युअर मनी. ओके. सो माझं जीवन हे दुसऱ्यांच्या आजारपणावर अवलंबून आहे. परंतु तरी सुद्धा माझे सौभाग्य आहे की तू मला त्याच्या आजाराचे व व्याधीचे निवारण करण्याची एक उत्तम संधी दिली आहे. तू मला ही जबाबदारी पूर्ण करण्याची योग्यता दिली. योग्यता का दिली आहे? तुम्हाला एमबीबीएस डिग्री लागणार, एमडी लागणार, काय लागणार ते त्याप्रमाणे हे ईश्वरा मला अशी शक्ती प्रदान कर की माझे कर्तव्य अत्यंत निष्ठेने पूर्ण करू शकेल. वास्तविक तूच सर्व कष्टांचे व दुःखाचे निवारण करतोस आणि सर्व सुखांचा उगम देखील तूच आहेस. मी फक्त एक निमित्त मात्र आहे. हे ईश्वरा, माझ्या रुग्णावर कायमची कृपा दृष्टी ठेव. हे ईश्वरा, माझ्या रुग्णावर, माझ्यावर नाही, माझ्या रुग्णावर कायमची कृपा दृष्टी ठेव. असं रोज तुम्ही जर प्रार्थना करणार तर तुम्हाला पेशंटच्या हृदयामध्ये एक ईश्वरापेक्षा मोठं स्थान मिळणार आहे. खूप मोठं स्थान मिळणार आहे. आणि एवढं बोलून
तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. माझं 45 मिनिटाची बडबड, पण ती बडबड सध्या कामाला आली तुमच्या आयुष्यामध्ये तर माझ्या बडबडीचं काही सार्थक होतं असं मला वाटतं. आणि मी इथे थांबतो.